सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी वरनौ रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगल मूर्ती मोरया। माया म्हणजे काय हे बघितलं, ज्ञानाबद्दल माहिती घेतली, आता ते ज्ञान म्हणजे काय हे कळलं होतं, पण ज्ञानाची साधनं म्हणजे ज्ञान कोणकोणत्या मार्गांनी आपल्याला मिळू शकेल. कोणतं ज्ञान तर परमज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान ते कोणत्या मार्गांनी मिळू शकेल हेही पाहिलं, म्हणजे ज्ञानाची साधनं बघितली. पण मुळामध्ये आधी आपल्याला काय माहीत असणं आवश्यक आहे. श्रीराम या ह्याला म्हणतायत, लक्ष्मणाला सांगतायत, मुळामध्ये ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय हे आधी माहिती पाहिजे. आणि जीवाने आधी काय केलं पाहिजे, तर ईश्वराची पायरी गाठली पाहिजे. म्हणजे जीव म्हणून तो जो आहे, जीव सुद्धा काय आहे की पंचमहाभूतात्मक आहे. आपण आपल्या दृष्टीने विचार करतोय, जीव पंचमहाभूतात्मक आहे. ईश्वर ही जी संकल्पना आहे, ईश्वर सुद्धा आपण मानवानी मानलेला आहे, तोही पंचमहाभूतात्मकच आहे. आपण त्याला तसंच समजतो ना, आपल्यासारखे त्याला फक्त शक्ती जास्त आहे, आपल्यासारखे अवयव आहेत त्याला, आणि आपण आपल्यासारखा मानव मानून त्याच्याशी आपण सगळं श्रद्धापूर्वक बोलतो की मला अशी अशी अडचण आहे, अशी तशी कृपा आहे आपल्यावर, असं आपण समजतो आपल्या भाषेत आहे. तर श्रीराम प्रभूंचं असं म्हणणं आहे, ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय, काय फरक आहे त्याच्यात, हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. नराचा नारायण जर झाला म्हणजे सगळे ईश्वरी गुण आले, तर त्याच्या पुढे ते ज्ञान संपादन करणं आपल्याला शक्य आहे. आपण सगळे काय आहेत, संसार सागरात बुडालो आहे ना, आपल्याला ईश्वरत्व प्राप्त करायचं आहे. त्यामुळे ईश्वर आणि जीव याच्यात फरक काय आहे हे आपल्याला तर जाणून घेतलंच पाहिजे. म्हणजे हे जरी दोन दिसत असले, पहिली आपण ही गोष्ट लक्षात ठेवू की ईश्वर आणि जीव आमच्या भेदक दृष्टीने आम्हाला ते सगळं दिसतंय वेगवेगळं. मुळामध्ये काय, सगळीकडे चैतन्यच आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे, परब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे. मायेमुळे या ज्या उपाधी आहेत, या उपाधी आपल्याला हे भेद दाखवतात. कसले भेद, ईश्वर जीव, एक जीव दुसरा जीव, मानव राक्षस, देव दानव, देव मानव, हे सगळं भेद काय दाखवते, माया दाखवते. चांगलं वाईट, यश अपयश. खरं म्हणायचं तर ते सगळं कशाने व्याप्त आहे, चैतन्यानेच व्याप्त आहे.
आणि भेद हे कशामुळे दिसतात तर मायेमुळे. आता मायेचा सुद्धा तो अधिपती आहे म्हणून तो मायापती. जड असो का चेतन असो, म्हणजे काय जड म्हणजे सगळे हे काय न हलणारे दगड माती ज्या काही वस्तू आहेत ते सगळं जड, आणि चेतन म्हणजे हलणारे जीव सगळे. ही सगळी जडचेतन सृष्टी त्या परमात्म्यानेच रचलेली आहे आणि तो त्याच्यावर शासन करतो. परत ते झालं की नाही, ईशावास्य उपनिषदातलं ईश्वरानेच सगळं व्याप्त आहे आणि तो त्याचा अधिकारी आहे, तोच त्याच्यावर शासन करतो, आपलं काही नाही. माया ईसना पुकहूँ जान कहिय सो जीव, बंध मोक्ष प्रद सर्व पर, माया प्रेरक शिव सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. आता काय आहे की माया, ईश्वर आणि स्वतःचा स्वतःला जो जाणू शकतो, मायेला जाणतो, ईश्वराला जाणतो आणि स्वतःला सुद्धा जो जाणतो, मी म्हणजे नक्की कोण आहे, तो जीव आहे. मायेला तो प्रेरित करतो कारण तर मायेकडे तो आकर्षित होतो आणि काय करतो, बंधन आणि मोक्ष. आता हे आपण ईश्वराच्या दृष्टीने बघायचं. माया, ईश्वर, सगळं माया, ईश्वर, जीव हे सगळं कोणी निर्माण केलंय, त्या चैतन्यानी, त्या परमात्म्यानी. आणि तो मायेला तो प्रेरित करतो. मायेला का प्रेरित करतो, कारण जीवांनी या कशातनं त्यांच्या वासनांमधून मुक्त व्हावं म्हणून त्यांना जास्तीत जास्त मायेकडे खेचून कर्म करून घेतो त्यांच्याकडनं आणि मग त्यांना मुक्त करू शकतो. आता मुक्त होण्याची कर्माचा सिद्धांत श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेलाच आहे. म्हणजे आपल्याला आधी कर्माचा सिद्धांत पण समजावून घेतला पाहिजे. ईश्वराचं काम काय आहे, माया निर्माण करून मायेला प्रेरित करायचं, जास्तीत जास्त आकर्षक माया निर्माण करायची, मनुष्य त्याच्याकडे खेचला गेला पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे, आपली कर्मांचा निचरा केला पाहिजे. ते करत असताना त्यांनी परमात्म्याचं सुद्धा ध्यान मनामध्ये केलं पाहिजे, म्हणजेच त्याला मोक्ष मिळू शकतो. मग आता ईश्वरच बंधन म्हणजे तो परब्रह्म असतो, तोच मायेला प्रेरित करतो, तोच मायेला आपल्यापासून दूर नेतो. पण दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टी काय आहेत, उदाहरणार्थ आपण जर असं घेतलं की चुंबक आणि लोखंड, हो की नाही, चुंबक आणि लोखंड. आता चुंबकामध्ये चुंबकत्व आहे का ते आपलं खोटं चुंबक आहे, हे समजण्यासाठी खरी खरी लोखंडाची वस्तू हवी आणि खरं खरं चुंबक हवं की नको. आता एखादी खोटी वस्तू आणली चुंबकाजवळ, म्हणजे लोखंड जे नाही आहे ते आणलं तर ते काहीच चिकटणार नाही, लोखंडाशिवाय इतर चिकटणार नाही. मग ते चुंबक खरं असलं तरी सुद्धा आपण काय म्हणू की चुंबक खोटं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, चुंबक खरं असेल, लोखंडही खरं आणलं तर ते त्याच्याकडे आकर्षित होईल. पण खोटं चुंबक असेल आणि लोखंड असेल तर ते त्याच्याकडे आकर्षित नाही होणार. ह्याचा अर्थ चुंबक सुद्धा त्या क्वालिटीचं पाहिजे,
आणि वस्तू सुद्धा लोखंडाच्याच क्वालिटीची पाहिजे, हो की नाही? हेच याच्यामध्ये दोह्यामध्ये सांगितलेलं आहे की आता मायेला ईश्वर प्रेरणा देतो. अजून तू त्यांच्यावर प्रभाव टाक, मानवांवर, प्रत्येक जीवावर प्रभाव टाकायला लावतो. म्हणजे तो काय आपला शत्रू आहे का? तर नाही. आपल्या ज्या वासना आहेत त्या वासनांमधून निर्माण झालेली कर्म ही आपली कर्मभूमी आहे. विश्व ही आपली कर्मभूमी आहे. पण नुसताच अज्ञानी मनुष्य इथे आला, अरे काय करायचं कळत नाहीये. आपण एखाद्या ठिकाणी गेलो, अरे काय करायचं कळत नाहीये. कसं म्हणजे परीक्षा सेंटरला गेलो, कुठे शोधायचं काही कळत नाहीये. एकदम गावाकडचा मुलगा आला, अरे कुठेतरी बोर्ड लावलेले ते वाच. नाही एवढ्या ह्याच्यात कुठे शोधणार आता मी. मग त्याला शिकवावं लागतं. किती बसून कितीपर्यंत नंबर दिलेत ते तिथे लिहिलेलं आहे. तुझा नंबर किती मला नाही माहिती. अरे त्या हॉल तिकीटवर नंबर कसा आणि कुठे लिहिलेला असतो ते बघायला शिक. हे जसं आहे पूर्ण गोंधळून, तसं आपलं झालं असतं. मायेला जर ईश्वराने प्रेरित केलं नसतं तर काय झालं असतं की माया एकीकडे आणि आपण एकीकडे, विश्व एकीकडे. या विश्वामध्ये आपण आलो, काहीच कळत नाही. मुक्या बहिऱ्यासारखे बसून राहिलो असतो नुसते, काहीच कळत नाही काय करायचंय. बरं, ईश्वराने आपल्याला सुद्धा प्रेरित करून पाठवलंय. इतकं चांगलं चैतन्य, परमचैतन्य आपल्यामध्ये चैतन्याचा अंश आहे. म्हणजे आपण काहीतरी क्रिया छानपैकी करू शकतो, पण आपल्या समोर काहीच नाहीये तर चाललं नसतं ना. आपल्याला वासनांमुळे निर्माण होणारी जी कर्म आहेत ती करायला इथे पाठवलंय. प्लस मायेला सुद्धा दुसऱ्या बाजूनी प्रेरित तोच करतो की जास्तीत जास्त या मानवांवर तू प्रभाव टाक, म्हणजे ते तुझ्याकडे खेचले जातील आणि ते कर्म करतील. मला ह्याच्यासाठी असे पैसे मिळवायचे, मला त्याच्यासाठी तसं करायचंय. हे एक गोष्ट झाली की मायेकडे तो आपल्याला आकर्षित करतो आणि आपली कर्म पूर्ण होतात. बर का? आता इतकं चांगलं चाललेलं असताना तुम्ही काय म्हणाल की मायेमुळे आपली कर्म जर पूर्ण होतात तर आपण मायेत का फसतो? इथे आपली खोट आहे. दुसरी बाजू, आता माया हे चुंबक आहे, ईश्वराने बनवलेलं सत्य चुंबक आहे, खरं चुंबक आहे. त्याच्याकडे आकर्षित होणारे आपण आहोत का? म्हणजे खरं लोखंड पाहिजे. म्हणजे काय? जेव्हा पाहिजे तेव्हा मायेकडे आकर्षित होऊन, जेव्हा पाहिजे आपल्या वस्तूला दोन बाजू पाहिजेत. चुंबकाकडे आकर्षित होणं आणि चुंबकापासून पराकर्षित होणं, दूर जाणं, या दोनही गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. ज्यावेळी आपल्याला कर्म करायचंय त्यावेळी पूर्णपणे त्यात मग्न होऊन, रत होऊन आपण कर्म करायचंय. आपल्याला ते शिकवलंच आहे की ईश्वराची सेवा करायची, ईश्वराला समर्पित करायचं कर्म, म्हणजे बेस्टच करायला पाहिजे. आणि बॅकग्राऊंडला काय पाहिजे? मी चैतन्य आहे, म्हणजे मी पूर्णपणे चुंबकाला चिकटून नाही राहणार आहे, त्यांनी काही माझं होणार नाहीये. चुंबकाला जेव्हा चिकटलो आहोत आपण, तेव्हा ईश्वरच आपल्याला मायेच्या बंधनात टाकतो. आणखीन काय होतं? श्रीकृष्णाने सांगितलेला जर कर्माचा सिद्धांत केला, फळाची अपेक्षा करू नका, नाही केली तर आपण बंधनात पडत नाही. म्हणजे आपण बंधनात न पडण्यासाठी तेवढ्या पुरतं चुंबकाला चिकटायचं, प्रेरित व्हायचं आणि उत्तम काम करायचं. काम झालं की आपण आपल्या मूळ पदावर यायचं आणि आपलं मूळ स्वरूप ते आपण जाणायचं. म्हणजेच ईश्वर त्यावेळी आपल्याला मोक्षापर्यंत नेऊ शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे मायेची जबाबदारी आहे की जीवांना आकर्षित करायचं, मोहित करायचं, ईश्वराची जबाबदारी आहे की मायेला प्रेरित करायचं. मायेची जबाबदारी आहे जीवांना मोहित करायचं, आकर्षित करायचं. तशी जीवाची जबाबदारी आहे मायेमध्ये जाऊन
हा खेचलं जाऊन, आकर्षित होऊन कार्य करायचं आणि ते कार्य झाल्यानंतर पुन्हा मायेपासून दूर होऊन आपल्या मूळ स्वरूपामध्ये जायचं. ही आहे जीवाची जबाबदारी. ही जीवाची जबाबदारी आहे. त्यामुळे ईश्वर आपल्याला बंधन किंवा मोक्ष देतो ह्याचा अर्थ आमच्यामध्ये काय काय क्वालिटी देत. ईश्वर बंधन देत असेल म्हणजे काय, आमचं जे कर्म आहे त्या कर्मापुरतं आम्हाला त्या बंधनात जावं लागतं. पण ईश्वरच मोक्ष केव्हा देऊ शकेल? अरे तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुम्ही स्वयंपाकघरात आईजवळ गेला नाहीत तर ती तुम्हाला जेवण कशी देऊ शकेल हे मला सांगा. हजर राहायला पाहिजे का नको तिथे त्यावेळी? नाहीतर राहायचं बाहेर काहीतरी कामात आणि म्हणायचं आई तू आज मला जेवणच नाही दिलं. हे कितपत योग्य आहे? त्याप्रमाणे ईश्वराने मोक्ष देणं, तो घेऊन उभाच मोक्ष, तुमच्यामध्ये तो मोक्ष स्वीकारण्याची रिसेप्टिव्हिटी, स्वीकार भाव, क्वालिटी तेवढी आहे का की मोक्ष आम्ही स्वीकारू शकतो? मोक्ष स्वीकारण्यासाठी आम्हाला मायेतून बाजूला व्हावं लागतं. म्हणजे पुन्हा मायेत जाणं, आणि मायेत गेल्यावर सुद्धा ज्याप्रमाणे कमळाच्या पानाला पाणी चिकटत नाही, त्याच्यावरून ते निघून जातं, त्याप्रमाणे आपण मायेमध्ये असताना सुद्धा कोणत्याही कर्माला चिकटत नाही. आता काय होतं बघू, मी तर इतकं छान कर्म केलंय, नाही केलं तर गेलं, फॉरगेट द पास्ट, लगेच भूतकाळ विसरायचा, तरच आपण त्याच्यापासून अलिप्त होऊ शकतो. आता काय जीवाला मायेचं रहस्यच माहिती नाहीये. काय होतं, मायेचं जर रहस्य कळलं, मायेचं रहस्य आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे कर्म करण्यासाठी ही माया आहे, त्याच्यामध्ये जावं लागतं, सगळं बघायचं, एक्झिबिशन बघायचं, नुसतं बघून परत यायचं, कारण आपल्या आवश्यक असेल तेवढं आपण घ्यायचं, बाकीचं काय, खूप एक्झिबिशन लागली आहे त्या मायेमध्ये, अनंत एक्झिबिशन्स आहेत, पण सगळंच काही आपल्या उपयोगाचं नाही. आता मायेच्या रूपाविषयीच माणसाला माहित नाही. माया फसवी आहे, माया मोहात पाडते आणि ती सगळं आपलं आयुष्य गिळंकृत करते, हेही जर माणसाला माहित नाहीये, तो स्वतःच स्वरूप सुद्धा जाणत नाही, त्यामुळे तो ईश्वरापासून सुद्धा दूरच आहे. म्हणजे त्याला काय काय माहित नाहीये, स्वतःच स्वरूप जाणणं तर फार दूर आहे, पण तो मायेचं सुद्धा स्वरूप जाणत नाही की ईश्वराचं सुद्धा स्वरूप जाणत नाही. अशा प्रकारे जर तो जीव अज्ञानी असेल तर तो काय होतो, मायाशक्तीने खेचला जातो, आणि जर ज्ञानी झाला असेल तर तो बंधनात पडत नाही. यहा सर्वज्ञ सर्ववित् यस्य ज्ञानमयं तपः. म्हणजे काय, हे असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, जो मनुष्य काय सर्वज्ञ आहे, सगळं काही जाणतो, सर्ववित्, कारण काय होतं कधी कधी आहे ना, कर्म खूप असतात आपल्याला, यस्य ज्ञानमयं तपः, सगळं जाणतो तो, माया जाणतो, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जे समोर येणारं रूप आहे ते जाणतो, पाठीमागचं म्हणजे सामान्य रूप आणि विशेष रूप दोन्हीही जो जाणतो, त्याचं तप जे असतं ते अतिशय ज्ञानमय तप असतं. म्हणजे नुसतंच ध्यानाला बसलं असं नाही, तर खरोखरी स्वस्वरूपाबद्दलच्या काही त्याला बारीक सारीक गोष्टी कळायला लागतात. माया शक्ती कशी आहे, खरंच अनिर्वचनीय. म्हणजे काय, त्याला कितीही तुम्ही चांगलं म्हणा की नावं ठेवा, पण त्याच्याबद्दल आपल्याला जाणता येऊ शकत नाही. पण ती कशी आहे, भासमान आहे ना माया,
अनेक वासना करून ठेवल्या आणि पुन्हा जन्माला यावं लागलं आणि आता भोगतोय. आणि ती मायाच मुळे उपाध्या निर्माण करते. सगळं काही ईश्वरमय असताना एकाला ती म्हणते हा ईश्वर आहे, दुसऱ्याला म्हणते हा जीव आहे. आता खरं सांगायचं म्हणजे आता तात्पुरतं समजण्यासाठी मी तुम्हाला सांगते की रामायण हे अतिशय त्या मानाने सोपं आहे. ते काय अगदी उपनिषदातल्यासारखं कठीण नाही. तर ईश्वर म्हणजे काय हो, नराचा नारायण होणं म्हणजे काय. नर हा अपूर्ण अज्ञानी असतो आणि नारायण म्हणजे ईश्वर. म्हणजे काय, त्या सत्वगुणी किंवा आत्मस्वरूप जाणण्याचे गुण आपल्यात यावे. आत्मस्वरूप जाणण्यासाठी जे जे गुण आवश्यक आहे, मनाला स्थिरता हवी, चांचल्य जायला पाहिजे, दृढता हवी, श्रद्धा हवी, हे जे जे गुण आहेत ना, ते गुण ज्याच्या अंगी येतात, स्थिरत्व येतं आणि जो आत्मस्वरूप प्राप्त करायला लायक होतो. कारण आपण शिवपुराणात सुद्धा पाहिलेलं आहे की देवांना सुद्धा ते आत्मस्वरूप जाणणं कठीण झालेलं आहे. म्हणजे देवांनी जाणले का, तर नाही, त्यांच्या अंगी ते जाणण्याचे गुण आहेत. मानवापेक्षा लाख पटीने उत्तम गुण ईश्वरांमध्ये, देवदेवतांमध्ये असतात. म्हणून त्याला ईश्वर म्हणतात. ईश जीवयोर्वेषधिबिदा तत्स्वभावतो वस्तु केवलम. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तू कर्म करणार आहेस त्यातल्या वस्तू स्थूल किंवा सूक्ष्म ज्या उपाध्या आहेत. उपाधी म्हणजे काय माहितीये ना तुम्हाला. शरीर ही माझी उपाधी आहे, मन ही माझी उपाधी आहे, किंवा काय, मी मुलगी आहे, मी पुणेकर आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, हे सगळे माझ्या उपाधी झाल्या. तर स्थूल उपाधी किंवा सूक्ष्म उपाधी, या दृष्टीने काय होतं, या दृष्टीने माझ्यामध्ये वेगळेपणा येतो आणि इतरांमध्ये वेगळेपणा येतो. उपाध्या लावल्या की ती व्यक्ती विशेष झालं सगळं. आणि त्या उपाध्यांमुळे, या उपाध्या आपण मायेमध्ये शिकतो, त्या उपाध्यांमुळे काय होतं, तर भेद निर्माण होतात आणि त्यातूनच हा ईश्वर जीव भेद निर्माण झालेला आहे. पण सत्याच्या दृष्टीने काय, अभेद आहे, एकच आहे. या टोकाला गेलं की जीव, त्या टोकाला गेलं की ईश्वर. अज्ञानी असेल तर जीव, ज्ञानी असेल तर ईश्वर. संपलं काम, बाकी काहीच नाहीये. तेच ते पाणी घट्ट अवस्थेत असलं की बर्फ आणि द्रव अवस्थेत असलं की पाणी. संपलं, बाकी काही नाहीये. पण आपल्याला ते वेगळं वाटतं. म्हणजे तेच ते चैतन्य एका देहामध्ये असलं की हे नाव, दुसऱ्या देहामध्ये असलं की ते नाव. म्हणजे त्या देहाच्या गुणांमुळे, उपाधीमुळे देहामध्ये सुद्धा विविधता, वेगळेपण, भेद आलेले आहेत. चैतन्य त्यामागचं हे एकच आहे. एक सेकंड. श्रीराम. नाही केलं तर कर्म कसं करायचं, मला 80% अभ्यास करणार हे मला ठरवावं लागतं. म्हणजे फळाचा विचार करावा. त्याच्यासाठी कर्माचे सिद्धांत कर्म करण्यापूर्वी जे प्लॅनिंग असतं ना, कर्म करायला सुरुवात करण्यापूर्वीचं जे प्लॅनिंग आहे, त्याच्या कर्माचा सगळा आराखडा बांधायचा की मला काय काय हवंय. कर्म करताना कुठलीही फळाची बाब त्याच्यात आणायची नाही. कर्म म्हणजे फक्त कर्म आणि ते बेस्टच करायचं. परमेश्वराने निर्माण केलेल्या कर्मभूमीमध्ये आपण कर्म करतो
आहोत. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, परमेश्वराने हे कुरुक्षेत्र निर्माण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कर्म करतो म्हणून उत्तमच करायचं. तिथे फळाचा विचार नाहीये. कर्म करायला सुरुवात करण्यापूर्वी फळाचा विचार करून कर्माचं प्लॅनिंग होतं. कर्म करत असताना 100% कर्म कसं करायचं, आणि कर्म झाल्यानंतर, कर्म संपल्यानंतर त्याच्या फळाचा विचार अजिबात न करता दुसऱ्या कर्माला सुरुवात करायची. आपल्याला हे सांगितलं होतं आणि त्याचं फार मोठं तथ्य होतं. श्रीकृष्णाने सांगून ठेवलंय, अध्याय 2 सांगून ठेवलंय. त्याच्यामुळे आपल्याला ते फार आधीच कळलेलं आहे. त्यामुळे आपण आता तसं करायचंच नाही. तर फळाचा विचार न करता कर्म करायची आहेत ह्याचा अर्थ हा आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की फळाचा विचारच करायचा. काहीतरी रूपरेषा समोर येण्यासाठी कर्म करायला सुरुवात करण्यापूर्वी केवळ त्या मायेमुळे हे भेद निर्माण होतात, कारण मायेमध्ये उपाधी असतात. आणि जेव्हा आपल्याला हा अंतरात्मा काय आहे, सच्चित ब्रह्म काय आहे, सत्वस्तू काय आहे हे कळेल, तेव्हा आपल्याला व्यष्टी काय आहे, समष्टी काय आहे, मग व्यष्टीचं शरीर, मन हे काय आहे, किंवा मग आपल्या मायेशी आपलं तादात्म्य का होतं. ज्यावेळी मायेशी तादात्म्य होतं म्हणजेच देहाशी, मनाशी आणि विश्वातल्या मायेशी आपलं तादात्म्य होतं. हे खूप छान आहे, हे मला पाहिजे. देह, मन, इंद्रिय यांच्याद्वारेच ते तादात्म्य होतं, तेव्हाच त्याला जीव म्हणायचं. म्हणजे हा जीव असतो एकदा, आणि त्याने आत्मस्वरूपाचं दर्शन घेतलं की तो ईश्वर असतो. एवढं सोप्या भाषेत आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. वाईट वाटेल, पण हे कटू सत्य आहे. आणि ज्यावेळी म्हणजे आपण देहाला मी म्हणू की ताबडतोब, म्हणजे मी हा वेगळा आहे, मी खूप सुंदर, मी खूप छान, मी खूप हुशार म्हटलं की तो त्याची शक्तीच कमी होते. आता कळलं की ह्याचं सिक्रेट काय आहे, अहंकार न बाळगण्याचं सिक्रेट काय आहे. तुम्ही लोकांसमोर स्वतःला कमी म्हणा, लोकांच्या मागे मनातल्या मनात स्वतःला कमी म्हणा, पण जरा 2 पावलं मागेच आपण झालो तर त्याचं सिक्रेट काय आहे माहिती, की आपण पुढे गेलेलो असतो. ज्यावेळी मी असा, मी तसा, माझं असं, माझं तसं हे म्हटलं की आपण अल्पशक्तिमान होतो, असं श्रीराम प्रभूंचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनाशी आणि बुद्धीशी सुद्धा आपलं तादात्म्य झालं की आपण ताबडतोब अल्पशक्तिमान होतो. एक दिवस कमी झाला. आणि मनाला, बुद्धीला किंवा देहाला मी म्हणून आपण जीवनात कधीच आत्मस्वरूप प्राप्त करू शकत नाही. हळूहळू यांच्याबद्दलची आपली आसक्ती कमी झाली पाहिजे. आसक्ती कमी होऊ शकते, फक्त एक आपण हे ठेवायचं आपलं काय म्हणतात त्याला सूत्र,
की आम्हाला स्वयंपाकघरातल्या भांड्यांबद्दल आसक्ती नसते. वस्तू खूप आवडतात. एखादी पर्स आम्हाला इतकी आवडते की बास रे बास. मग ती कुठे जायचं असलं ट्रिपला की तीच घेऊन जातो. पण म्हणून काय त्याची आसक्ती म्हणजे काय की रोजच ती घेऊन बसायची, एकदा तरी ते पर्सचं दर्शन घ्यायचं असं आहे का? नाही. ह्याचाच अर्थ देह आम्हाला खूप उपयोगी पडतो, मन आमचं खूप चांगलं आहे, बुद्धी आमची खूप सूक्ष्म आहे, ताकदवान आहे इतरांपेक्षा. हो बरोबर आहे, पण ती उपकरणं आहेत सगळी, त्याची आसक्ती असण्याचं काहीच कारण नाही. इतक्या सहज ती आसक्ती निघून जाते. त्याची जर सगळ्याची उपाधींची आसक्ती राहिली तर अल्पज्ञानी होतो मनुष्य. संपता नाही ना, शेवटी 4-8 दिवस फक्त कळत. त्याच्यामुळे जर जपून आणि अल्पज्ञानी अल्पशक्तिमान झाला की तो आत्मस्वरूप जाणू शकत नाही. त्याला मृत्यूची भीती येते. ह्याचा अर्थ काय माहिती का? त्याला मृत्यूची आठवण. आणि काय माहिती का, एवढंच फक्त आहे. आपल्याला काय वाटतं, या समाजाचं मी कल्याण करतो किंवा समाजाचं कल्याण मी का करायचं. श्रीराम प्रभू इथे स्पष्टपणे सांगतायत की व्यष्टी हा काय असतो, म्हणजे एक व्यक्ती हा काय असतो माहिती का, समाजातलाच एक भाग असतो. तो असं समाजापासून, म्हणजे एक मशीन आहे, त्यातला एक पार्ट काढून टाकला, मशीन चालेल का? फॅक्टरीतलं एक मशीन आहे, एक छोटासा स्क्रू जरी काढला तरी ते मशीन चालत नाही. नेहमी व्यक्तीनी खरं म्हणजे समष्टीचं हित, समष्टीचं कल्याण साधायला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपला कचरा हा रस्त्यावर टाकायचा, त्या कचऱ्यातून वाहनं जात आहेत, तो कचरा दिसला की अजून 4 लोक तिथे ढीग जमवत आहेत. आणि हे तर खूपच वाईट की दुसऱ्याच्या दारात कचरा टाकायचा. आता हे जे आपण करतोय हे खूप छोटी कामं आपल्याला वाटतात बरं का, खूप छोटी कामं वाटतात, पण समष्टीच्या कामकाजात आपण बिघाड आणला की आपल्याच कामकाजात बिघाड येतो. म्हणजे समष्टीला खिळखिळ करायचं नाही, तर समष्टीचं कल्याण जरी आपल्याला करता येत नसलं तरी समष्टीचं नुकसान होणार नाही अशा रीतीने आपण राहावं. ही एक आपली फार मोठी जबाबदारी आहे. समष्टीतूनच व्यष्टीची निर्मिती होते, त्यातलाच एक पार्ट काढलेला आहे. म्हणजे काय, जसा समाज आहे ना आज, तसेच सगळे माझे विचार आहेत. माझे विचार पूर्वीचे नाही आहेत, काही जुने नाही आहेत, समाजाप्रमाणेच मी राहतोय. आज आपण म्हणतो बघा, अहो मोबाईल शिकणं ना अत्यावश्यक झालंय, त्याच्याशिवाय काही होतच नाही. पेमेंट ऑनलाईन, इंटरनेट बँकिंग, काय काय म्हणजे, आणि ते जर नाही आलं तर पुढे काय करणार आहे. म्हणजे काय, समष्टी बरोबरच आपण समष्टीचा अविभाज्य भाग आहोत, आपण स्वतंत्र राहू शकत नाही. एका समष्टीमध्येच अनेक, जशी एका समुद्रामध्ये अनेक तरंग लाटा असतात, तशा एका समष्टीमध्येच अनेक वेष्टींचे तरंग असतात. त्यातले एक एक तरंग बाजूला झाला तर तो एक एक तरंगही चांगला राहू शकत नाही. आणि म्हणून आपण स्वतंत्र कोणतरी आहोत हे अस्तित्व दाखवणं म्हणजे व्यष्टीला आणि समष्टीला दोन्हींना खिळखिळीत करणं आहे. कारण एक एक लाट जर बाजूला झाली तर त्याला काय समुद्र म्हणायचं का? नाही का? लाटेला बघा अस्तित्वच नाहीये, ती लाट तशीच तशी राहूच शकत नाही. अहंकाराने जरी ती थोडा वेळ तशीच राहिली
तरी सुद्धा ती लाटच आहे, छोटीशीच आहे, तिला समुद्राचं रूप प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं माहिती का, व्यष्टीचा हा जो तरंग जर बाजूला झाला तर त्याचं काय आहे, त्याचा नाश आहे. समष्टीचा नाश हा नंतर आहे. नाश होईल आणि होणारही नाही. सगळ्या लाटा मिळून समुद्र आहे. समुद्राचा नाश जास्त होत नाही, पण लाटेचा नाश करण्याकडेच प्रवृत्ती आहे ना. मग लाटेला म्हणता येणार नाही की मी वेगळी आहे. नाश तर होणारच आहे, पण जोपर्यंत ती वेगळी आहे तोपर्यंत तिचं आयुष्य कसं आहे, अल्पशक्तिमान, म्हणजे शक्तीच नाही, काही छोटस आहे. पण ज्यावेळी ती समुद्रामध्ये विलीन होते तोपर्यंत तेव्हा ती कशी आहे, महाशक्तिवान झाली ती आता. त्यामुळे समष्टीशी जुळवून घेऊन समष्टी बुद्धीमध्येच आपण व्यक्त केलं पाहिजे स्वतःला. त्याला सर्वज्ञ म्हणतात आणि त्यालाच ईश्वर म्हणतात. जेव्हा व्यष्टीची उपाधी येते तेव्हा झाला व्यक्ती, आणि जेव्हा समष्टीची उपाधी येते तेव्हा झाला तो ईश्वर. पण उपाधी आहेच हे लक्षात ठेवा. ईश्वर म्हणजे शिवजी, भगवान श्रीकृष्ण वगैरे म्हणजे काय, समष्टी म्हणजे ईश्वर आहेत, ते आपले ईश्वर आहेत. अहंकार पण आहे, मी माझं करणारा, आणि वासना पण एक चित्तामध्ये त्याच्या, ते आपलं परमस्वरूप नव्हे, उपाधीच आहे ती. समष्टी असो का व्यष्टी असो, आधी समष्टीपर्यंत तरी जायला पाहिजे की नाही आपण. तो जीव तळमळायला लागलाय की मी कोणत्या देहामुळे अडकून बसलोय. एक बघा की काय आहे, एखादा मनुष्य असतो, हा, तो आता निवडणूक लढण्यासाठी उभा राहतो बरं का, आणि लढता लढता निवडणूक लढता लढता त्याला सतत यश मिळत जातं, आणि शेवटी काय आहे तर म्हणे तो राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढतो आणि तो राष्ट्रपती होतो बरं का. आता एक सामान्य माणसाचा तुम्ही विचार केला आणि तो एके दिवशी राष्ट्रपती झाला, तर तो राष्ट्रपती होण्यापूर्वी तो काय होता, एक साधा नागरिक होता ना. एक आपलं मत देण्याचा त्याला अधिकार होता, केवळ स्वतःचं मत द्यायचं. पण आता तो जे हे झालाय राष्ट्रपती, त्याने खूप मतं मिळवली आहेत. आता देण्याचं तर सोडा, एक मत जो फक्त देऊ शकत होता तो आता लाखो मतं घेऊ शकतो. ही जी कपॅसिटी आहे ती जीव आणि ईश्वरामध्ये आपल्याला दिसून येते. जीव याचं अस्तित्व जर कमी झालं तर केवळ एक मत देणं म्हणजे किती छोटीशी शक्ती आपली, आणि त्याचाच जर ईश्वर झाला तर लाखो मतं मिळवणं ही किती मोठी शक्ती आपली. त्यामुळे ईश्वराला तुम्ही आम्ही सगळेजण मानतो. एका व्यक्तीला मानतो का ईश्वरा एवढं की तुम्ही ईश्वर आहात असं मानतो का कोणी? नाही. व्यक्ती म्हटलं की दोष गुण सगळं असतं, नाही मानू शकत. व्यक्ती म्हटलं की प्रत्येकाचा आपला आपला अहंभाव तो एकमेकांपासून आपल्याला लांब ठेवतो. माझं असं आहे, त्याचं तसं आहे, मला त्याचं हे नाही आवडलं, मला माझं ते आवडतं, त्याच्यामुळे आपण लांब राहतो. तर हा जीव आणि ईश्वरामध्ये फरक आहे. जीवाची बुद्धी ही छोटीशी असते आणि ईश्वराची बुद्धी ही मोठी असते. जीव हा अल्पशक्तिमान आहे. हे उदाहरण जर तुम्ही लक्षात ठेवलं तर एक मत केवळ देण्याचा त्याला अधिकार आहे, पण ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, सर्वशक्तिमान, महाशक्तिमान. अनेक मत म्हणजे प्रत्येक जीवाचं मत ईश्वराने मिळवलेलं आहे, श्रद्धा मिळवलेली आहे.
आणि मग तो ईश्वरच सगळ्याचा शासक बनतो. मग आता तुलसीदासजी काय म्हणतात, आणि देहावर आपण फार अवलंबून राहतो. ईश्वर अंश जीव विनासी, चेतना मल सहज सुख रासी, सोमाया बस भयौ गोसावी, बंध्यो कीर मरकटकी नाई, जड चेतन ही ग्रंथी परियाग गई, जदपि मृषा छुटत कठिनई, तव ते जीव भयौ संसारी, छुटन ग्रंथी न होई मुखारी. काय म्हणतात ते, छुटन ग्रंथी, आपल्या ग्रंथी काही सुटत नाहीत, बंधनातून त्या मायेच्या सुटत नाही आपण. ईश्वर अंश जीव अविनाशी. बर का, ईश्वर काय आहे, ब्रह्माचा अंश आहे ना तो, आणि जीव कसा आहे, आणि माझं संरक्षण तो अहंकाराच्या रूपात करतो. म्हणजे काय, इथे त्यांना असं म्हणायचंय, चेतना अमल सहज सुख राशी. काय ईश्वर आणि अंश हे उच्च पातळीवरून पाहिल्यावर ते एकच आहेत. ह्याच्यावर सोल्युशन म्हणून काय सांगितलं, ईश्वर असो का जीव असो, खरं म्हणजे ते अविनाशी आहेत. पण जीव हा स्वतःला वेगळा समजला की तो अल्पशक्तिमान होतो आणि तो नाशवंत होतो. खरं म्हणजे जीव आणि ईश्वर हे दोनही अखंड आहेत. तो जीव जो असतो तो अखंडच असतो, त्याच्यात ईश्वराचा अंश आहे, आणि तो जीव फक्त स्वतःला त्यांनी वेगळं समजायला नको. जेव्हा तो समष्टी उपाधी धारण करतो तेव्हा तो ईश्वर, आणि व्यष्टी उपाधी धारण केलं की तो काय झाला, जीव झाला. म्हणजे एक पंजाबी ड्रेस घातला की पंजाबी माणूस, पंजाबी स्त्री झाले ते, हो की नाही, आणि एक काय परकल बोलकल घातलं की महाराष्ट्रीयन स्त्री झाली, असं झालं. गुजराती साडी नेसली की गुजराती स्त्री झाली. याप्रमाणे ज्या वेळी एकच शक्ती ही काय करते, व्यष्टी वेश धारण करते, त्यावेळी तो जीव झाला. आणि समष्टी वेश धारण केला की तो झाला ईश्वर. समष्टी वेश धारण करणं कठीण आहे, समाजात मिळून मिसळून राहावं लागतं, समाजाच्या गरजांना आपण पुरेसं पडावं लागतं. आणि ज्यावेळी तो समष्टी रूप धारण करतो त्यावेळी तो चेतन, जास्तीत जास्त चेतना येते आणि आनंदमय असतो. म्हणून उपाधींना खूप चिकटून राहण्याची गरज नाही. उपाधींना चिकटून राहायला नको. शरीराचं काम झालं, शरीर बाजूला, त्याचा फार विचार नको. मनाचं काम झालं, मन बाजूला, लगेच ते आपलं ईश्वरामध्ये गुंतलं पाहिजे. बुद्धीचं काम झालं, बुद्धी बाजूला, एकदा मी केलं, सकाळी मी ते किती छान केलं, दुपारी मी ते किती छान केलं, ह्याच्यात आपण अडकून राहतो. आणि हा ईश्वर आणि जीव हा भेद जो आहे तो मिथ्या आहे. मग काय आहे माहिती का, जो हे सगळं स्वरूप जाणतो, आता जाणत नाही, आणि त्याचं जीवाचं मन चांगलं व्हावं म्हणून तो पूजा करून तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण तो जर ब्रह्मज्ञानी झाला की अरे ह्याला ईश्वर म्हणतात, त्याला जीव म्हणतात, आपल्याला तर आपल्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान मिळालंय, तर मग त्याला पूजा करायची गरज आहे का? इतर कर्मांप्रमाणे तो पूजा करून टाकेल, पण त्यातही तो अडकणार नाही. पण जीव जर कायम अज्ञानी राहत असेल तर त्याला ईश्वरत्व प्राप्त होण्याचा, अज्ञानी जीवाला पूजेशिवाय काही मार्ग आहे का? पूजा, जप, तप हे केलंच पाहिजे ना, मंत्र तंत्र, कारण त्याला काही दुसरं नाहीच आहे.
तो काही आत्मस्वरूपाला जाणू शकत नाहीये म्हणून. मग आता काय आहे याच्यावर आहे ना असाही प्रश्न विचारतात की प्रभूजी म्हणतात याच्यावर असाही प्रश्न, कारण जीव हा अज्ञानीच आहे ना, तो काय करतो काहीतरी वेड्या वाकड्या कुठल्या तरी गोष्टींमध्ये रमून ते जे ज्ञान आहे त्याची पातळी घालवून टाकतो किती उच्च असली तरी, आणि काहीतरी फालतू प्रश्न विचारतो. मग तो म्हणतो ब्रह्मज्ञानी माणसाला पूजेची गरज नाही का? पण रामदास स्वामी याच्यावर असं उत्तर देतात, ब्रह्मज्ञानी झाल्यावर खाणं पिणं लागत नाही का? झोपेची गरज नाही का? तशीच त्याला पूजेची गरज नाहीये का? मग ते तुम्ही समजावून घ्या. म्हणजे काय, इतर कर्म करताना सुद्धा ईश्वर आठवतो, पूजा करताना अजून ईश्वर आठवतो, म्हणजे गरज आहेच ना. ज्याप्रमाणे या देहाला खाण्यापिण्याची आरामाची गरज आहे, त्याप्रमाणे त्या देहाची तहान भागवण्यासाठी त्याला पूजेची जपाची पण गरज आहे. ते सगळं पूरक आहे. आत्मस्वरूप जरी प्राप्त केलं असलं तरी ते वातावरण आतमध्ये भरून राहण्यासाठी पूजा जप तप साधना हे सगळं पूरक आहे. ते करतच राहिलं पाहिजे कायम. आता सगळेच चैतन्याने भरलेले आहेत, सगळं काही चैतन्याने युक्त आहे. मग हे इथले प्राणी हे मनुष्य का बरं खातायत पितायत? काहीच जरूर नाही ना. मग चैतन्याला तर काही लागत नाही असं आहे. मग काय तो जीव काय म्हणेल की बिन खाता पिता आम्ही कसं राहू? म्हणे की काय म्हणतोय तो जीव की ज्यावेळी आपण पूजा करतो त्यावेळी फक्त म्हणे आमचा ब्रह्मभाव थोड्या वेळ नाहीसा होतो, खाण्यापिण्याशिवाय कसे आम्ही राहू? काय सांगतायत मग गुरु की अरे खाण्यापिण्याशिवाय राहू शकत नाही म्हणजेच तुम्ही देह आहात, देहाची काळजी पडली आहे तुम्हाला. पण देहाला खाणं पिणं हवं तर द्या खुशाल, पण तुम्हाला काय झालं पाहिजे ते तुमचं उपकरण आहे, त्याला तुम्ही चांगलं ठेवा. पण ब्रह्मभाव नाहीसा होऊन चालतोय म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू हवेत म्हणजे तुम्हाला, आणि ते किती भीषण आहे ते तुम्हाला कळत नाहीये, किती नुकसान होतंय आपलं. ब्रह्मभाव नाहीसा होणं म्हणजे नुकसानच आहे. लाटेच्या मनातनं मी पाणी आहे हे निघून जाणं काही अर्थ आहे का? म्हणजे त्याला तिच्या जीवनालाच अर्थ नाहीये ना. मग तू म्हणे हे ब्रह्मभाव नाहीसा झाला तर काय झालं असं जे म्हणतोयस ते शरीर मन बुद्धी यांच्याशी तादात्म्य ठेवून तू म्हणतो आहेस. खरं म्हणजे काय आहे? गुरु काय म्हणतात हे बघा, शरीराचे जे गुण आहेत त्याचे जसे व्यवहार आहेत त्याचे तसेच व्यवहार होईल, मनाचे जसे व्यवहार आहेत त्याचे तसेच व्यवहार होतील, बुद्धीचे सुद्धा जसे असतील तसेच व्यवहार होतील. हे तीनही तू नाही आहेस, तू ब्रह्मयुक्त आहेस. त्यामुळे तुझे व्यवहार हे कसे असतील? व्यवहारच नसतील. पण आधी या सगळ्यांचे व्यवहार संपून सांभाळून घेऊन तू त्यांच्यापासून अलिप्त राहिलेला असशील. बघा उदाहरणार्थ आई वडिलांशी वागण्याची आपली रीत
ही जगात वागण्याच्या रीतीपेक्षा किती वेगळी असते. तसंच आहे, म्हणजे जिथे जसे व्यवहार चालतील तसे ते व्यवहार करायचे. पण आपल्या स्वतःशी काय व्यवहार आहे? आपल्या स्वतःशी व्यवहार आहे की मी परब्रह्म आहे आणि मी काय आहे? सगळ्यापासून अलिप्त आहे, माझ्यावर कशाचा प्रभाव नाही, मी कशानेही आकर्षित होत नाही, मोहित होत नाही. हा आपला स्वतःशी व्यवहार पाहिजे सगळं करत असताना. निसी प्रवेश मुनियाय सुदिना सबही संध्या वंदन किन्हा लिंग थापी विधिवत करी पूजा शिव समान प्रिय मोहिन दूजा. म्हणजे ब्रह्म हे जाणलं पाहिजे. म्हणजे ब्रह्म जाणणाऱ्याने पूजापाठ सोडून दिलं पाहिजे हे काही योग्य नाही आहे. म्हणजे आता काय, आम्ही ब्रह्म जाणलंय ना, आम्हाला काय पूजेची गरज नाहीये, सतत आम्ही ब्रह्मातच असतो. हा बराच अहंकारच झाला ना. ये खत्म होनी आया 52 मिनिट्स. म्हणजे कुठल्या तरी इच्छेमध्ये तुम्ही अडकताच. कोणती इच्छा? मला पूजेची गरज नाही. काय मिळतं त्या पूजेने? याचा अर्थ काय? कोणत्या तरी एका पर्टिक्युलर इच्छेमध्ये आपण अडकणं म्हणजेच बंधनात जाणं आहे ना. हो जाएगा. अरे लास्ट 1 ही मिनट होते ही मैं करता हूँ ना. माया ही ईश्वराची शक्ती आहे. आणि मायेला ईश्वर प्रेरणा देतो. रजस तमस हे जे गुण आहेत ते मायेतले गुण जीवाला बंधनात टाकतात.